संतोष देशमुख हत्या प्रकरण जातीयवादाच्या वळणावर कोणी नेलं? अनेकांकडून सवाल उपस्थित, राजकीय आरोप प्रत्यारोप शिगेला। धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडची ओळख करून दिली। सप्टेंबरमध्ये झालेल्या मध्यरात्रीच्या भेटीचा किस्सा जरांगेंनी सांगितला। कृष्णा आंधळेला लपवून ठेवल्याचाही जरांगेंचा आरोप। धनंजय मुंडेंविषयी मोठा गौप्यस्फोट करणार, अंजली दमानी यांचा इशारा। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनाही भेटणार। चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य, वडेट्टीवारांचा आक्षेप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी अजूनही कायम असल्याची चर्चा। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी आणि स्वतः बोलवलेली नगरविकासची बैठक केली रद्द। मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला घाबरतात। काळ्या जादूचा उल्लेख करत संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा, तर ठाकरे काळ्या जादूचे बादशहा रामदास कदमांचा पलटवार। प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेनंतर हायकोर्टाची निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस। संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे, आंबेडकरांची मागणी। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 70 लाख नवीन मतदार वाढले। विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लोकसभेत दावा। शिर्डीत 7,000 मतदारांचा पत्ता एकाच इमारतीचा असल्याचा दावा। राक्षेनं लाथ नव्हे पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा पंचांच्या निर्णयावर संताप। निलंबनाच्या कारवाई विरोधात राक्षे कोर्टात जाण्याच्या तयारीत। शासकीय कामं करणाऱ्या कंत्राटदारांची वेगवेगळ्या विभागांकडे तब्बल 90,000 कोटींची थकबाकी। राज्यातील कंत्राटदारांचा पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा। शिवसेना जोडायची वेळ आली म्हणणाऱ्या संजय शिरसाट यांचा यू-टर्न। एवढा दुरावा आलाय की पुन्हा एकत्र येणं अशक्य, शिरसाटांचं नवं वक्तव्य। सर्व शासकीय, निमशासकीय आणि पालिका कार्यालयात मराठी बोलणं अनिवार्य। मराठी भाषा संवर्धनासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। अंबरनाथमध्ये भर दिवसात तरुणीवर धारदार शस्त्रानं वार करत हत्या। हल्लेखोर ताब्यात। प्रेम प्रकरण की पैशांचा तगादा, याचा शिवाजीनगर पोलिसांकडून तपास सुरू। दुहेरी हत्याकांडानं साईबाबांचं शिर्डी हादरलं। संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांसह 3घांवर प्राणघातक हल्ला। 2घांचा मृत्यू तर 1 गंभीर, 1 संशयित ताब्यात। महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेहांना नदीत फेकलं। राज्यसभा खासदार जया बच्चन यांच्या दाव्यानं वादाची शक्यता। महाकुंभच्या नियोजनावरूनही जया बच्चन यांचा केंद्रावर संताप। प्रयागराज महाकुंभ मेळ्यात अमृत स्नानाचा योग। 5 कोटींपेक्षा जास्त भाविक अमृत स्नानासाठी जमण्याची शक्यता। साधू संतांसह भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।